बाणेर येथे कैवल्यवाणी, कैलासवाणी, शिवराज केदारी, अभिषेक केदारी या बिल्डरांनी भाडोत्रीला कोणतीही नोटीस न देता बळाचा वापर करून पशुपक्षी श्वानासहित बेकायदेशीरपणे हुसकावून दिले. भाडोत्री गेली 15-20 वर्ष या ठिकाणी राहत असून पेट शॉपचा व्यवसाय करत असून तसेच आजूबाजूला असणारे बेवारस श्वानांना देखील उपचार करत होते. अशा या तक्रारदाराला कोणतीही पूर्वसूचना न देता जागेतून हकलवून लावले आहे. पोलीस देखील योग्य तपास करत नसल्याचे तसेच FIR दाखल करत नसल्याचे तक्रारदार संदीप महादेव स्वामी यांनी सांगितले. या सर्व प्रकारात बिल्डर व प्रशासन एकत्र येऊन नागरिकांना बेघर करत असल्याचा आरोप देखील संदीप महादेव स्वामी यांनी केला. तसेच बिल्डर व प्रशासनामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय तक्रारदार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच तक्रारदाराची तक्रार दाखल करण्यास बाणेर पोलीस स्टेशनकडून असमर्थता दिसून येत आहे. माझं नाव संदीप महादेव स्वामी आहे. मी गेले 15 वर्ष झाले इथं राहतोय आणि माझं डॉग संगोपन केंद्र आणि माझं पेट स्टोअर आणि ॲक्वेरियम स्टोअर असं मी गेले 15 वर्ष झाले इथं चालवतोय. हा रस्ता कच्चा होता तोपासून मी इथं राहतोय गेली 15 वर्ष झालं. पण माझ्या एक कुत्रीला यांनी बिल्डरांनी मारून टाकलं आणि ताबा वगैरे केलं. त्याच्यामुळे मी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केलं तर त्यांनी माझं सगळं दुकान पाडलं, घर पाडलं. मला काही कुठलीही नोटीस नाही दिलेली. माझे प्राणी चोरून नेले, पक्षी चोरून नेले, 2 मांजरे आहेत इम्पोर्टेड ते चोरून नेले, कुत्रे नेले. आज 4-5 दिवस झालं मी चौकीच्या चक्कर काढतोय पण अजून पण अद्याप कंप्लेंट घेतलेली नाही पोलीसवाल्यांनी. माझे कुत्रे मांजरे कुठे आहेत मारून टाकलेत ते पण सांगत नाहीयेत. कैलासवाणी, कैवल्यवाणी, जयश्री वाणी, शिवराज केदारी, अभिषेक केदारी, अभिजित केदारी हे लोक आहेत. मला चाकूचा धाक दाखवला गेला परवाच्या 11 तारखेला आणि मला बाहेर हाकलून माझं सगळं सामान वगैरे तोडून नेलं. नेताना मी एक टेम्पो पण पकडला होता पण त्यांचे 5-6 बाउन्सर आले, त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि चाकू वगैरे दाखवले आणि तुला म्हणले मारून टाकल आणि ते टेम्पो पण माझ्या हातातून काढून घेतला. मी टेम्पोचे व्हिडिओ वगैरे सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. त्या टेम्पोमध्ये माझ्या प्राण्यांचे पिंजरे, माझ्या प्राण्यांचं खाद्य, प्राण्यांचे जे लागणारे सामान आणि शॉपचं काही सामान होतं ते त्यांनी घेऊन गेले तिथून. मी त्या दिवशी 112ला पण फोन केला होता पण 112ला ते आले आणि त्यांनी पोलिसांना सुद्धा आत सोडलं नाही गेटच्या आतमध्ये. आणि ते पोलीस म्हणले मग तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा. मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबांना भेटलो पण साहेबांनी पण माझं काय ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी आजपर्यंत कंप्लेंट घेतलेली नाही माझी. करू आपण बघू करू असे आरेतुरेचेच उत्तर आहेत. म्हणजे काही घेत नाहीत. मी एवढे 3 कंप्लेंट केलेत, बाकी सगळ्या गोष्टी केल्यात पण अद्याप अजून पण घेतलेलं नाहीये त्यांनी. जागा मालकांची आणि तुमचं काय बोलणं झालं होतं ते भाड्याने देतात? जागा मालकाचं असं झालं होतं की जागा मालकाची जागा स्वतःची पण नव्हती, त्यांनी पण ताब्यात मारला होता आणि भाडेतत्वावर त्यांनी जागा घेतली होती. ते मला म्हणले की ते तू राहा इथं, तुला बाकी तू टिकव इथं सगळं आणि जाताना तुला एक दुकान आणि एक वरती कमर्शियल जे पण होईल किंवा जे पण फ्लॅट होईल तो एक 2 BHK 3 BHK फ्लॅट तुला दिला जाईल. आता कोणावर आरोप आहे तुमचा? हे जे पक्षी वगैरे नेलेले आहेत हे सगळ्यांवर, जे जागा ज्यांनी ताबा मारला जे आहेत बिल्डर आणि जे ताबेकरी होते केदारी फॅमिली, त्या सगळ्यांवर माझा आरोप आहे. सगळ्यांचे मला धमकीचे फोन येतात, सगळे येऊन मला धमक्या देतात. प्रशासनाने तुम्हाला कोणत्याही कसल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाहीये. मी पोलीस स्टेशनला 10 चक्कर मारतोय, माझ्याकडे सगळं प्रूफ आहेत, मी दिलेले नोटीस आहेत पण प्रशासनाने किंवा पोलिसांनी कुठलेही अद्याप काही घेतलेलं नाही अजून. आता तुमची मागणी काय? मागणी काय, माझे प्राणी माझे पक्षी आहेत त्या जागेवर आणून देणं आणि माझ्यावर जे अन्याय झालंय त्याला काहीतरी हे उत्तर देणं. आपण आलेलो आहोत बाणेर या ठिकाणी. आज हे स्वामी कुटुंब आहे. या ठिकाणी बरेच वर्ष 15 ते 20 वर्ष या ठिकाणी ते राहिलेले आहेत. या ठिकाणी ज्या तुम्ही राहताय, व्यवसाय करताय, व्यवसाय करायला तुम्हाला परवानगी पण दिली होती केदारींनी आणि काही आश्वासनं पण दिली होती. तर याच्यामध्ये तुम्हाला कशाचा संशय येतोय का कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणावरून बाहेर काढलेलं आहे? या ठिकाणी असं झालेलं आहे की प्रशासनाचं कुठलीही दडपशाही राहिलेली नाहीये किंवा पोलीस प्रशासनाचं कुठलीही दडपशाही राहिले नाही. हे बिल्डर लोक मोठे पैशाच्या जीवावरती येतात, रात्री ताबा घेतात, लोकांना हाणून मारून घराच्या बाहेर काढतात, बुलडोजर चालवतात, 50-50, 100-100 बाउन्सर लावले जातात. आणि माझं असं म्हणणं आहे की बाबा देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावरती थोडं गृहमंत्री असताना लक्ष दिलं पाहिजे. दर आठवड्याला ते पुण्याच्या दौऱ्यावरती असतात पण इथं काय चाललंय, ह्याच्या मागे कुणाचा हात आहे किंवा ते ह्याच्या पुढे काय करतील का नाही, माझ्या विरुद्ध कारवाई मला न्याय मिळवून देतील का नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. मी त्यांना आव्हान करतोय
आणि असंच जर चालत राहिलं तर पुण्यामध्ये हे सगळे बिल्डर, सगळ्या प्रॉपर्ट्या जे लोकांनी टिकवलेल्या आहेत, हे केलेले आहेत, ते सगळे जायच्या मार्गावरती आहेत. आपण या भागामध्ये राहत असताना पंचकृषीमध्ये आपलं नाव आहे. आपण कुत्र्यांची सेवा शुश्रूषा पण करत आहात. कुत्री म्हणण्यापेक्षा आपण त्यांना श्वान म्हणूया. तर त्यांची सेवा शुश्रूषा पण केलेली आहे. बरेचसे विदेशी, परदेशी, स्वदेशी दोन्ही पक्ष्यांचं संगोपन या ठिकाणी केलेलं आहे. तर ते पक्षी आता कुठे आहेत, काय सांगाल तुम्ही? ते पक्षी अद्याप माहिती नाहीये कुठे ठेवलेले आहेत त्यांनी. आणि ते गेल्यापासून मी वारंवार पोलिसांकडे हात जोडून कळकळीची विनंती करतोय की त्यांना खायला भेटते का नाही, त्यांना पाणी भेटते की नाही, उन्हाळा चालू आहे, त्यांना त्रास होतोय का नाही. माझे कूलर असताना कूलर गायब केले. सगळ्या गोष्टी त्यांनी, ज्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू त्यांनी गायब केल्या. आता ते जिवंत आहेत की त्यांनी मारून टाकलं, याचंही अद्याप त्यांनी हे केलेलं नाहीये. अशा प्रकारे हा जो उद्योग करणारा तरुण आहे स्वामी, याच्यावर त्यांनी दिवसा ढवळ्या दरोडा टाकून अतिशय बेबंदशाही पद्धतीने त्यांनी त्यांचं संपूर्ण हे जमीनदोस्त केलेलं आहे. स्वतःचं घर त्यांनी त्या ठिकाणी 25 ते 30 लाख रुपये खर्च करून घर देखील पाडलेलं आहे. तर असं जर कधी या महाराष्ट्रामध्ये चालत असेल तर देवेंद्र फडणवीस, आपण मुख्यमंत्री आहात, दर 15 दिवसाला 8 दिवसाला आपण इथे चाललेला आहात, येत आहात. या गृहमंत्री पदाच्या अनुषंगाने आपण गृह खात्याला, तुमच्या पोलीस खात्याला काही सूचना देणार आहात का नाही? टॉप न्यूज पुणेच्या वतीने कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080178077. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.